नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। सांगलीतील ओढ्याला दुधाचा पूर, भेसळखोरांना तुकाराम मुंडेंचा धसका। अन्न आणि औषध विभागात आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची बदली झाल्यानंतर महिनाभरात व्यवस्था रुळावर आली आहे। राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाची सुरू असलेली मोहीम आणि तुकाराम मुंडेंची धास्ती भेसळखोरांनी घेतली आहे। सांगली जिल्ह्यातील भेसळखोरांनी थेट भेसळयुक्त दूध ओढ्यात ओतलं आहे। मिरज तालुक्यातील टाकळी येथे भेसळखोरांनी दूध ओढ्यात ओतून हे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। टाकळी येथे शुक्रवारी सकाळी ओढ्याच्या पाण्याला अचानक दुधाचा पांढरा शुभ्र रंग आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। अनोळखी व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात दूध ओढ्याच्या पात्रात ओतल्याचे निदर्शनास आले असून हे दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयातून कारवाई टाळण्यासाठीच नष्ट करण्यात आलं असावं असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला। काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील सलगरे येथे दूध भेसळ प्रकरणी दोघांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती। या कारवाईनंतरच टाकळी येथे मोठ्या प्रमाणात दूध ओढ्यात टाकण्यात आल्याने या दोन्ही घटकांचा संबंध असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। छाप्याची भीती निर्माण झाल्याने संबंधितांनी भेसळयुक्त दूध बाजारात विक्रीस न आणता ओढ्यात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा।